साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा। अरे जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा। साहित्य सम्राट लोकशाहीर कामगार नेते कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचा स्मृती दिन आहे। खरं म्हटलं तर हा दुःखाचा दिवस आहे। या दिवशी अण्णाभाऊ आमच्यातून निघून गेले। अण्णाभाऊ आमच्यातून निघून गेले, मात्र त्यांचं आजही स्वप्न साकार झालेलं नाही याची खंत मात्र आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना आहे। अण्णाभाऊंनी सांगितले होतं, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडून निघ बाहेर गे बिनीवरती धाव। आम्ही नेमकी कुणाच्या अंगावर धाव घेतोय हा आमचा संशोधनाचा मुद्दा झालेला आहे। वामनदादा कर्डक म्हटले होते, संघटना हजार झाले, नेते हजार झाले, पुन्हा म्हणावे आपले चेहरे हजार झाले। संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, पुन्हा म्हणावे आपले चेहरे हजार झाले। तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे बा भीमा, तुझ्या विचाराची माणसं मेलीत का रे। हे जेव्हा वामनदादा कर्डक एका बाजूला सांगतात, दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊ सांगतात, भीमा तुझ्या विचाराचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तायांच्या न्याऱ्याचं टोक असते। वाणीत भीमा आहे, करणीत भीमा असता, वर्तन तायाच्या दिलाचे न्याऱ्याचं टोक असते। आज हे तपसून घेण्याची गरज आहे। किमान अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीनिमित्त हे अंतर्मनापासून मला वाटतं। त्यामुळं मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष जगप्पा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण भैया बोबाडेने हे नियोजन केलेलं आहे। महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखाताई सक्ते, जिल्हा महासचिव सुहासजी मोरे यांच्यासह सगळेच आमचे जिल्हा पदाधिकारी, जिल्हा महिला आघाडी महासचिव चंदा कांबळे आणि आज रोजी साहित्य सम्राट लोकशाहीर संघर्ष नायक, ज्याच्या कादंबरीमध्ये, ज्याच्या साहित्यामध्ये नट आणि नायिका हा विद्रोही करतात, बंडखोरी करतायत, अशा संघर्ष नायकाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा।